सोलापूरमध्ये गॅस पंपावर रिक्षाचालकांची प्रचंड गर्दी झाल्याची घटना समोर आली आहे। मल्लिकार्जुन नगर येथील गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यावेळी रिक्षांची रांग तब्बल 3 किलोमीटरपेक्षा अधिक लांब गेल्याचे पाहायला मिळाले। गॅस दर वाढवल्याचा आरोप करत रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे काही वेळ तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे। इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटताना दिसत आहेत। आता पाहूया आणि ऐकूया रिक्षा चालक नेमकं काय म्हणत आहेत। रिक्षावाला रिक्षा आम्ही सगळे रिक्षा बंदच आहे। सकाळी मी भरलो किती 90 न आता म्हणजे 100 रुपये भरायचं कुठं आम्ही। आज माझी बायकोची शिखर जेवणाच्या आधी 475 आहे, जेवल्यावर 642 रुपये झाली। 330 रुपयाची त्याला गोळ्या इंजेक्शन लागते। 100 रुपये 124 रुपये मी काय करू सांगा। आता माझ्या खिशात फक्त 42 रुपये पडले। माझ्या दोस्ताला म्हटलं तुला 100 रुपये मी देतो गॅस बंद। आता मी कसं घेऊन जाऊ सांगा। 4 तासालाच पाणी नाही। मला पण शुगर आहे, तुम्हाला रिपोर्ट दाखवतो आहे माझ्या गाडीत। आम्ही काय करावं सांगा आम्ही आता माझी जर सहनशक्ती संभाळली कोणतं आणा, मला जाळ लावा काय, मी तुमच्यावर कुणाला काय बोलणार नाही। आणा तुम्ही, मी इथं बसतो। 3:30 दरम्यान गॅसचा जे रेट होता 89 रुपये 95 पैसे होता। माझ्या अगोदरची गाड्या भरून गेले, माझा नंबर आल्यावर गॅस पंप बंद झाल्यावर ते म्हणतात का म्हणजे गॅस संपला। मग 10-15 मिनिट गेले, मग आमचे मोठे रिक्षावाले होते तर जरा वाद घातली। मग ते वरनं फोन आला, म्हणला मॅनेजर काय तुम्हाला 10 रुपये वाढून पाहिजे का, त्यांना फोन वगैरे जे काय आला तुम्हाला म्हणजे 100 करायचं का, त्या पंपावर 100 आहे, इथं 89 आहे, 100 करायचं का म्हणला तर हो म्हणला। 100 रुपये झाला, मग 99 रुपये 95 पैसे रेट बी लावला, पण आमच्याला ते आम्हाला मान्य नव्हतं। त्यामुळे आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। पोलीस आलेत घटनास्थळी? आले पोलीस सहकार्य करायला। रिक्षा चालकांची काय मागणी आहे? रिक्षा चालकांची काय मागणी म्हणजे काय एवढा रेट वाढला म्हणजे आम्हाला परवडत नाही। एवढा महाग आम्हाला बी गॅस परवडत नाही आणि पॅसेंजर बी आम्हाला वाढून देत नाही। राज्याचा मुख्यमंत्री सांगतात रेट तेवढाच आहे आणि शासन प्रशासन म्हणते की बाबा गॅस पेट्रोल डिझेल हे तर भरपूर आहे, काळजी करण्यासारखी गरज नाही आहे, पण इथं पंपाला आल्यावर असा गोंधळ चालू आहे। तर हे आमची अशी मागणी आहे की बाबा जी रेट तुम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला जे वाढवा लागलो हे चुकीचं आहे। या संपूर्ण घटनेमुळे स्थानिक रिक्षाचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी चालकांकडून केली जात आहे। सोलापूरमधील ही परिस्थिती भविष्यात आणखी गंभीर होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे।